या आमच्या गावातली टोळी ते म्हणले आम्हाला ब्लॉगमध्ये घे. मग काय घेऊन टाकलं त्यांना ब्लॉगमध्ये. त्याच्यात एक कार्यकर्ता काय म्हणतो ते पाहण्याकरता ब्लॉग शेवटपर्यंत बघा. जय श्री महाकाल भावांनो, मी वैभव आव्हाड तुमचं स्वागत करत आहे आज एक नवीन ब्लॉगमध्ये. मी निघालो होतो कॉलेजला. मी यायच्या आधी तिथं दोघं जण येलो होते. त्या दिवशी आम्ही तिघं कॉलेज नाही होत, त्या दिवशी बस कधी लवकर येतच नाही. त्याच्यात हा एक कार्यकर्ता म्हणे मी डायरेक्ट उपोषणालाच बसणार बा. त्याच्यात हा कार्यकर्ता म्हणे मी डायरेक्ट झोपूनच राहतो बा. लगेच तेवढ्याच बस आली. मागलं शीट मोकळं भाऊ. त्याच्यात जाऊन पाहतो तिथं ते तुटकं फुटकं पडेल. लेक्चर केला आणि आलो घरी. मलाच माहिती कौडगावला शिवपुराण चालू आहे. मग काय आलो तिकडं. म्हणजे आजल्या टोळीतला कार्यकर्ता काय म्हणतो ते पहा. म्हणलं आता नाही नाद राहिलं विषय टॉपचं झाला. आज माझ्या शिवपुरांचा शेवटचा दिवस होता त्यामुळे काय सर्व भक्तांनी आनंद घेतला मस्त होतं. आम्हाला दोघाला अजून जेवत होतं कारण आम्ही आलतो घरच्या सोडायला. मग काय आम्ही निघालो बस. त्याच्यात मी भली थंडी वाजवत होती. त्याच्यामुळे दिलं पुढे कार्यकर्त्याला गाडी चालायला बसून आलो आणि बसलो जेवायला. आणि ते पण एकलं नाही भाऊ. डायरेक्ट गँग तयार केली. गँगना डायरेक्ट भाताच्या बादल्या आणि लापशीची गमिलेच पुढे गेलो तू. आपली गँग खायला कधीच लाजत नसते. गँगचं नाव होतं लापाता गँग भाऊ. कारण जेवण झाल्यावर कोण कुठं जाणार आहे कोणालाच माहिती नव्हतं. मग काय आम्ही घेतो जेवण करून. तुम्ही घ्या आयडियल फॉलो करून. भेटू असेच एक नवीन ब्लॉगमध्ये.